नमो नमः। आज आपण मम प्रिया भाषा मम मातृभाषा मराठी हा निबंध संस्कृतमधून बघणार आहोत। हा निबंध 10वीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे। 10वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला जे निबंध लेखनाचे विषय दिलेले आहेत तर त्यापैकीच एक विषय आहे मम प्रिया भाषा। तर या विषयावर आपण आज निबंध बघूया। याच्या आधी आपल्या चॅनलवरती मम प्रिया भाषा संस्कृत भाषा हा निबंध सुद्धा अपलोड आहे, तर तोही तुम्ही बघू शकता। बघा, मम प्रिया भाषा। मम प्रिया भाषा मम मातृभाषा मराठी इति, म्हणजे माझी आवडती भाषा माझी मातृभाषा मराठी ही आहे। लघु लघु शब्दान उच्चार्य मात्रा एव अस्याः भाषायाः परिचयः कारितः। लघु लघु शब्दान म्हणजे लहान लहान शब्द, उच्चार्य म्हणजे उच्चारून, मात्रा एव म्हणजे आईनेच लहानपणी, अस्याः भाषायाः म्हणजे या भाषेची, परिचयः कारितः म्हणजे या भाषेची आईने लहानपणीच ओळख करून दिलेली होती। अनंतरम सा एव भाषा बालगीतैः प्रेरककथाभिः रंजकनाटकैः मम विचारान पोषितवती। आणि नंतर तिनेच या भाषेतल्या बालगीतांनी, प्रेरक कथांनी, रंजक नाटकांमुळे माझ्या विचारांना समृद्ध केले। संस्कृत भाषा अस्याः माता। संस्कृत भाषा ही मराठी भाषेची आई आहे। सर्वाः भारतीय भाषाः च भगिन्यः, आणि सगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत त्या तिच्या कोण आहेत तर बहिणी आहेत। संस्कृत भाषायाः सौंदर्यं माधुर्यं चापि प्राप्तं मराठी भाषया। संस्कृत भाषेचे सौंदर्य, माधुर्य हे सुद्धा मराठी भाषेला प्राप्त झालेले आहे, म्हणजे मिळालेले आहे। मराठी साहित्याची परंपरा दीर्घा समृद्धा च, म्हणजे मराठी साहित्याची परंपरा दीर्घ म्हणजे मोठी आणि समृद्ध आहे। ज्ञानेश्वर तुकारामादीनां साहित्येन अमृतादपि मधुरतरा संजाता इयं, म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांच्या साहित्याने अमृताहूनही गोड अशी ही भाषा आहे। अभंग, पोवाडे, ओव्या, भारुड, लावणी इति लोकसाहित्यम अपि अस्याम समृद्धम, म्हणजे अभंग, पोवाडे, ओव्या, भारुडे, लावणी ही लोकसाहित्य ही या भाषेत समृद्ध आहेत। अस्याः विविधतया संपन्नेन वाङ्मयेन अतीव प्रभावितः अस्मि, म्हणजेच या भाषेच्या विविधतेमुळे तसेच संपन्न वाङ्मयामुळे मी अतिशय प्रभावित झालेली आहे। भारतस्य प्रथमः चित्रपटः मराठी भाषायाम एव आसीत्। भारताचा पहिला चित्रपट हा सुद्धा मराठी भाषेतलाच होता। मम मातृभाषा मम अभिमानस्य कारणम, माझी मातृभाषा माझ्या अभिमानाचे कारण आहे। याचाच अर्थ मला माझ्या मातृभाषेचा अभिमान आहे। यद्यपि अहम आंग्ल माध्यमेन पठामि तथापि मम मातृभाषा प्रेम न किंचिदपि न्यूनम। जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकत असाल तर हे वाक्य तुम्ही लिहू शकता की जरी मी आंग्ल माध्यमेन म्हणजे इंग्लिश मीडियममध्ये शिकत असले तरी माझे मातृभाषेवरचे प्रेम यत्किंचितही कमी झालेले नाही। मातृभाषया एव मम मनसः भावान सम्यक प्रकटीकरोमि। काय म्हटले, मी माझ्या मातृभाषेमुळेच माझ्या मनातील भाव अगदी व्यवस्थितरित्या प्रकट करू शकते। मातृभूमिः मातृभाषा च स्वर्गादपि गरीयसी इति मन्ये, म्हणजे मातृभूमी आणि मातृभाषा या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असतात असे मी मानते। तर बघा, अशा प्रकारे हा निबंध आहे मम प्रिया भाषा मम मातृभाषा मराठी। हा आज आपण निबंध बघितलेला आहे।
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.